शेतकऱ्यावरील संकटे पाचवीलाच पुजलेली। एकाच शेतकऱ्याचे बैल जेव्हा दोनदा चोरीला जातात तो मनाने खचतो। अशातच सोशल मीडियाच या शेतकऱ्याच्या मदतीला धावून आला। तो नेमका कसा हे आपण पुढच्या काही मिनिटात पाहणार आहोत। संपूर्ण घटना नेमकी काय आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नांदेड जिल्ह्यातील कलदगाव येथील अल्पभूधारक शेतकरी राजेंद्र गव्हाणे यांची 2 वेळा बैलजोडी चोरीला गेली। दुसऱ्याच्या शेतात जाऊन मजुरीचे साधन म्हणजे ही बैलजोडी होती। एकाच शेतकऱ्याचे बैल दोनदा चोरीला गेल्यामुळे ते मनाने खचून गेले होते। त्याच वेळी संभाजी ब्रिगेडचे शेतकरी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संतोष गव्हाणे यांनी त्यांची सर्व हकीकत सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडली आणि मदतीचा वर्षाव झाला। काही वेळातच 80,000 रुपयांची नवीन बैलजोडी शेतकऱ्याला विकत घेऊन देण्यात आली। माझ्या आखाड्याहून बैल पहिल्या वेळेस एकदा चोरी गेली, आणखी दुसऱ्या वेळेस आणखी नंतर चोरी गेली। संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष संतोष साहेब यांनी तक्रार नोंदायला लावली। तक्रारसुद्धा माझी नोंदना गेली, त्यांना त्याच्यामुळं नोंदल्या गेली तक्रार आणि त्यांना त्याच्या मित्रमंडळीकडून देणगी देऊन बैलजोडीसुद्धा घेऊन दिलेली आहे। ही बैलजोडी त्यांना घेऊन दिलेली आहे। किती रुपयाची बैलजोडी आहे? 80,000ची। रोज मंजुरी करून रोज आऊत आणून त्याच्यावर समाधान ठेवणार आहे। 2 वेळेस आमच्या इथून बैल गेले, गरीब शेतकरी रोजी त्याच्यावर करून खात गेलो। त्यानंतर आता गेले, त्यावेळेसही गेले। आमची तक्रार कोणी घेईना गेलं। गावात संतोष साहेब त्यांच्याकडून पोलिसाकडे घेतली आणि आम्ही 2दाच्या वेळेस इथून गेले बैल। साहेबांना आम्हाला त्यांच्या मित्रमंडळाकडून आम्हाला मदत मिळाली। मदत म्हणजे पैसे टाकले, आम्हाला घेऊन दिली बैलजोडी। बरं, 80,000। घडले असे की नांदेडच्या कलदगाव येथील अल्पभूधारक शेतकरी रामचंद्र गव्हाणे यांचा उदरनिर्वाह बैलजोडीच्या माध्यमातून चालतो। इतरांच्या शेतात जाऊन नांगरणी वखरणीसह बैलांच्या माध्यमातून चालणारे सर्व शेतीची कामे ते करतात। पण त्यांची बैलजोडी 6 महिन्यांपूर्वी चोरीला गेली। त्यांनी उसनवारी करून बैलजोडी घेतली खरी, पण दुसऱ्याही वेळी ही 2 दिवसांपूर्वी बैलजोडी पुन्हा चोरीला गेली। पोलिसांनीही तक्रार घेण्यास टाळाटाळ केली। अगोदरच्या शेतकऱ्यांवर संकटांची मालिका असते, त्यात बैल 2दा चोरीला गेल्यामुळे हे कुटुंब संपूर्ण खचून गेलं होतं। ही घटना याच गावातील रहिवासी असलेले संभाजी ब्रिगेडचे शेतकरी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संतोष गव्हाणे पाटील यांना माहिती झाल्यानंतर शेतकऱ्यांना त्यांनी धीर दिला। तसेच त्यांनी फेसबुक, व्हॉट्सअप या सोशल मीडियाच्या माध्यमातून सदरील शेतकऱ्याची हकीकत मांडत मदतीचे आवाहन केले। काही तासातच शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे येण्यास सुरुवात झाली आणि चक्क 80,000 रुपयांची बैलजोडी शेतकऱ्यांना त्यांनी खरेदी करून दिली। शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले। या ठिकाणावरून आमच्या गावातील रामचंद्र संभाजी गव्हाणे या शेतकऱ्यांची बैलजोडी एकदा नव्हे तर तब्बल वर्षभरात 2 वेळेस बैलजोडी चोरी गेली होती। पहिली वेळेस 1 लाख रुपयाची बैलजोडी लालकंधारी या ठिकाणावरून चोरांनी नेली। दुसऱ्या वेळेस 80,000ची बैलजोडी या ठिकाणावरून गेली। पहिल्या वेळेस पोलिसांनी साधा गुन्हाही दाखल करून घेतला नाही, त्यांना अक्षरशः पोलीस स्टेशनमधून हाकलून लावलं। दुसऱ्या वेळेस सुद्धा 2-2, 3-3 दिवस चक्रा मारल्या त्यांनी आणि अक्षरशः पोलिसांनी जेव्हा त्यांना वापस केलं ते घरी नैराश्यग्रस्त अवस्थेमध्ये घरात बसले होते। 1 एकर शेती असलेले व बैलांच्या जीवावर मजुरी करणारे हे कुटुंब, त्यांचं उदरनिर्वाह भागणारे कुटुंब, घरामध्ये एखादं मोठं संकट आल्यासारखं, एखादी व्यक्ती वारल्यासारखं दुःखाच्या अवस्थेत ते घरात बसले होते। त्यांनी मला जेव्हा सांगितलं की आमचं गुन्हाही दाखल करून घेतला नाही, हे 2 वेळेस चोरी झाल्याची घटना मला जेव्हा कळली, मी स्वतः जाऊन पोलीस स्टेशनमध्ये त्यांना गुन्हा दाखल करून घ्यायला लावला आणि माझ्या फेसबुक वॉलवरून या शेतकऱ्याची खरी परिस्थिती मी समाजासमोर मांडली आणि त्यांची जी अवस्था होती, आजच्या तारखेमध्ये त्यांच्या घरात एक मुलगा बिमार आहे, एकरभर शेती आहे, बैलांच्या जीवावर ते मजुरी करून जगतात आणि त्यांचं उदरनिर्वाहाचं साधन थांबलं आहे आणि आत्महत्या करण्याच्या विचारात ते कुटुंब आहे। असं जेव्हा मी सगळं परिस्थिती मांडली तेव्हा माझ्या फेसबुकवरील मित्रांनी, जे माझ्या बऱ्यापैकी 90% ओळखीचे आहेत, काही 10% बिगर ओळखीचे आहेत, सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत, सगळ्यांनी आपल्या आपल्या परीनं ऑस्ट्रेलियामधून, इंग्लंडमधून सुद्धा काही पैसे आले फेसबुकच्या माध्यमातून आणि आज आम्ही त्यांना 80,000 रुपयाची सर्व मित्रांच्या वतीने बैलजोडी घेऊन दिलेली आहे। त्यांनी आता पुन्हा आपलं जीवन
पहिल्याच पद्धतीनं बैलजोडीच्या जीवावर शेतमजुरी करून त्यांनी एकदम चांगल्या पद्धतीने जगावं अशी आमच्या सगळ्या मित्रांची इच्छा आहे. आणि इथून पुढं सुरक्षेच्या दृष्टीने त्यांनी हे शेतातले या जागचे बैल गावामध्ये त्यांच्या घराच्या जवळ कुठंतरी सुरक्षित बांधावे असं मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो. आणि यानंतरचा मला वाटतं की आपण सर्वांनी मिळून पोलिसावर मोर्चा वळवला पाहिजे. मी स्वतः पोलीस महासंचालकांना भेटून एक निवेदन देणार आहे की महाराष्ट्रभर जिथं जिथं बैलांच्या चोऱ्या होतात, जनावरांच्या शेतकऱ्यांच्या मालाच्या चोऱ्या होतात, त्याची गुन्हे पोलीस दाखल करून घेत नाही. शेतकऱ्यांना ते अत्यंत दुय्यम असं समजतात आणि त्यांची प्रॉपर्टी ही प्रॉपर्टी नाही असं बेदखल त्यांच्या विषयी ते असतात. तर मी पोलीस महासंचालकांना भेटून विनंती करणार आहे, महाराष्ट्रभर ज्या काही या चोऱ्या झाल्या त्यांच्या गुन्हे नोंद करून घ्या आणि त्यांचा तातडीनं तपास लावा आणि शेतकऱ्यांचे बैल मिळवून द्या. सोशल मीडियाचा असा सकारात्मक वापर करून एका शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर हसू फुलू शकते, हे या निमित्तानं दिसून आलं. नागोराव भंगे पाटील, लोकमत.com, नांदेड.